T20 वर्ल्ड कपच्या तोंडावरती दोन्ही हातांनी एक विचित्र टाळी वाजलेली आहे. पहिली चूक, मुस्तफिजुर रहीमला ICC नाही परंतु IPLच्या संघामधनं काढायला पाहिजे. ही गोष्ट वर्ल्ड कप झाल्यानंतरही करता आली असती, ती अगोदर करण्याची घाई करण्यात आली. हा झाला टाळीतला एक हात. आणि पादऱ्याला पावट्याचं निमित्त अशी जी मराठीतली म्हण आहे, तीच गोष्ट बांगलादेशच्या बाबतीत घडलेली आहे. बांगलादेशनी लगेच तोच एक धागा उचलला आणि भारतात आमच्या संघाला, आमच्या खेळाडूंना, आमच्या सपोर्ट स्टाफला आणि आमच्या फॅन्सना धोका आहे असं सांगत T20 वर्ल्ड कपचे सामने भारतातनं हलवायला पाहिजेत अशी विचित्र मागणी केली. अशी ही दोन्ही हातांनी विचित्र टाळी वाजलेली आहे. ICCनी स्ट्रॉंग ॲक्शन घेतलेली आहे. बांगलादेश क्रिकेटला सांगून टाकलेलं आहे की या शेड्यूलमध्ये आत्ता बदल करता येणार नाही. खेळायचं असलं तर अगोदरच्या शेड्यूलप्रमाणे आहेत त्या मॅचेस ज्या ठेवलेल्या आहेत तिथं खेळा, नाहीतर आम्ही तुमच्या जागी दुसऱ्या संघाची नेमणूक करू. आणि बऱ्याच वाटाघाटी, बऱ्याच चर्चा झाल्यानंतर बांगलादेशने ऐकलेलं नाही आहे आणि त्यामुळे आता बांगलादेशच्या जागी स्कॉटलंड संघाचा समावेश केला जाणार आहे. दुसरीकडे बांगलादेश क्रिकेटला सपोर्ट द्यायचा म्हणून पाकिस्तान क्रिकेटने वल्गना केलेली आहे की जर का बांगलादेशवरती असा अन्याय झाला तर T20 वर्ल्ड कपमधनं आम्ही सुद्धा अंग काढून घेऊ. आता त्याच्याकडे लक्ष द्यायला लागणार आहे. पहिली हास्यास्पद गोष्ट अशी आहे की बांगलादेशची लोक म्हणतायत की भारतामध्ये आम्हाला धोका आहे. अहो, अनऑथोराइज पद्धतीने आलेले लाखो बांगलादेशी भारतामध्ये राहतात आणि रोजीरोटी कमवत आहेत. तुम्हाला त्याची काही आठवण येत नाही. आणि त्याचबरोबर भूतकाळामध्ये भारत सरकारने तुमच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या मदतीची सुद्धा तुम्हाला जाणीव नाही. आत्ताच्या घडीला दुसरी लोक कटपुतळ्यासारखी तुम्हाला नाचवत आहेत आणि त्याच्या जोरावरती तुम्ही BCCI आणि भारत सरकारवरती रोष दाखवताय आणि ICC T20मध्ये न खेळण्याचा निर्णय घेऊन तुमच्या संघातील खेळाडूंवरती अन्याय करतात. हे कळणे इतपेत कुणीही मूर्ख नाही आहे. त्यामुळे अन्याय हा बांगलादेशी खेळाडूंवरती होणार आहे. हा डिसिजन आहे तो 100% पॉलिटिकल डिसिजन आहे. याच्याशी क्रिकेट बांगलादेशचा संबंध नाही असं मला तरी वाटतं. त्यामुळे आता हा नो बॉल बांगलादेश क्रिकेट बोर्डाने टाकलेला आहे सरकारच्या गोष्टी ऐकून. आणि आता पाकिस्तान काय करतंय हे सुद्धा बघायला मजा येणार आहे. एक नक्की आहे, भारतातला T20 वर्ल्ड कप होणारच आहे, त्याला तेवढाच प्रतिसाद लाभणारच आहे.